चला माझ्याकडचा सम आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला बेसिकली बॅलन्स शीट तर क्वाईट बिग दिसते, मोठी दिसते, बऱ्यापैकी मोठी बॅलन्स शीट आहे आणि आरडीडी ऑन द फेस ऑफ बॅलन्स शीट आली, पण दॅट शुड नॉट बॉदर अस, कारण काही प्रॉब्लेम मला वाटत नाही याच्यामध्ये. काय करायचंय कसं करायचंय मी तुम्हाला दाखवतो. ऑलरेडी आपण आरडीडी बद्दल डिस्कस केलेलं आहे. आरडीडी आपल्याला सेपरेटली रेकॉर्ड करायची, आपल्याला सन्ड्री लायबिलिटीमध्ये ती कव्हर करायची नाही. आणि आरडीडी इज द ओनली लायबिलिटी विच इज शोन ऑन द असेट साइड. दिस ऑल्सो वी हॅव टू कीप इन माइंड. चला चेक करूया पुढे काय आहे. परेश टूक ओव्हर इन्व्हेस्टमेंट. मी अमाउंट लिहित नाहीये कारण अमाउंट इज नॉट दॅट मटेरियल फॉर अस. इन अ वे बेसिकली इन्व्हेस्टमेंट टेकन ओव्हर बाय परेश, राईट. देन महेश टूक ओव्हर फर्निचर. महेशनी फर्निचर घेतलंय, परेशनी इन्व्हेस्टमेंट घेतले. असेट्स रिअलाइज आहेत. these are different assets which have realized. या सगळ्या रिअलाइज झाल्या. परेश आणि महेश या दोघांनी काय काय असेट्स उचलल्या. ओके, ऑल दीज हे तिन्हीच्या तिन्ही आपण काय करतो, रिअलायझेशनच्या क्रेडिटला बुक करतो. ऑल दीज थ्री आपण रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला बुक करणार. क्रेडिटर्स वेर पेड ऑफ ॲट अ डिस्काउंट ऑफ ₹900. क्रेडिटर्स वेर पेड ऑफ ॲट अ डिस्काउंट ऑफ ₹900. 900 रुपयांचं डिस्काउंट आहे. आपल्याला या डिस्काउंटमध्ये इंटरेस्ट नाही आहे, पण आपल्याला ज्या अमाऊंटला क्रेडिटर्सला सेटल केलंय त्या अमाऊंटमध्ये इंटरेस्ट आहे, राईट. चला क्रेडिटर्स किती आहेत, 30,000. 30,000 मधनं 900चा डिस्काउंट नेहमी मायनसच होतो, म्हणजे 29,100ला आपण सेटल केलेत क्रेडिटर्स. So we are going to record this amount, not this. आपल्याला या अमाउंटशी संबंध आहे. ऑल राईट. अँड अदर लायबिलिटीज वेर पेड इन फुल. आता इथे नीट चेक करा. लोन फ्रॉम परेश. परेश कोण आहे, परेश इज अ पार्टनर. हा परेश पार्टनर आहे. आता पहिल्यांदा नाही आलेला आपलं, आपण 2-3 सम असे करून झाले. काल एक होता प्रभाचा. प्रभा वॉज आउटसाइडर, तिला इंटरेस्ट सुद्धा पे केला आपण. लोन फ्रॉम परेश. परेश हे पार्टनरचं नाव आहे, मग हा पार्टनरचं लोन आहे. पण हिअर इन केस ऑफ सिंपल डिसोल्युशन वी आर गोइंग टू ट्रीट दिस ऑल थ्री ॲज आउटसाइडर्स लायबिलिटी. इथं आपण त्याला आउटसाइडर लायबिलिटी म्हणून ट्रीट करणार. म्हणजे एक्झॅक्टली आपण काय करणार, ते जे म्हणतात ना, अँड अदर लायबिलिटीज वेर पेड इन फुल. बाकीच्या लायबिलिटीज पेड इन फुल आहेत. म्हणजे अदर म्हणजे कुठल्या, एक तर क्रेडिटर्सला आपल्याला डिस्काउंट दिलाय, क्रेडिटर्सनी आपल्याला दिला, म्हणजे आपण तेवढे पैसे कमी दिले. आणि या दोन ज्या लायबिलिटीज आहेत दॅट वी आर गोइंग टू पेड इन फुल, म्हणजे यांचे फुल अमाऊंट पे करून टाकू. ऑलराईट. हे दोन्ही ऍडजस्टमेंट म्हणजे कुठल्या, खरं तर ही क्रेडिटर्स अँड अदर हे आपण रिअलायझेशनच्या डेबिटला रेकॉर्ड करणार. म्हणजे ज्या लायबिलिटी आपण पे करतो त्या डेबिटला, ज्या असेट्स रिअलाइज होतात त्या सगळ्या क्रेडिटला. असेट टेकन ओव्हर बाय पार्टनर क्रेडिटला. दिस इज अवर स्ट्रक्चर. हा आपला स्ट्रक्चर आहे. नाव डिसोल्युशन एक्सपेन्सेस. आपण डिसोल्युशन एक्सपेन्सेस सुद्धा रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करणार. अँड व्हॉट नेक्स्ट, परेश अँड महेश वेर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द. आता त्यांनी एकदम खालच्या साईडला रेशो देऊन ठेवला, जो नॉर्मली ते वरती देतात, ऍडजस्टमेंट म्हणून दिलाय. आपल्याला काही फरक पडतो का, नाही. आता काय काय बनवायचं आहे, पास नेसेसरी जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ फर्म अँड प्रिपेअर रिअलायझेशन अकाउंट, कॅपिटल अकाउंट अँड बँक अकाउंट. या 3 लेजर्स ओपन होणार आणि एक जर्नल एंट्री बनवणार. तर आपल्याला काय करायचं आहे, व्हॉट वी विल डू फर्स्ट दिस टाइम, आपण पहिले रिअलायझेशन, कॅपिटल आणि बँक ओपन करू आणि जर्नल एंट्रीज लेटर ऑन करू. म्हणजे का, आणि मी तुम्हाला ही अजून एक ट्रिक पण सांगणार आहे की हाऊ we can record those journal entries fast. खरं तर मी तुम्हाला एक ट्रिक तर सांगितलीच आहे, जर्नल एंट्रीज कशा करायच्या ह्याची ट्रिक दिलेलीच आहे. पण त्याच्याच बरोबर आपल्याला शेवटच्या 2 जर्नल एंट्रीज ज्या असतात, त्यासाठी आपल्याला 2 लेजर्स ओपन करावे लागतात. मग कॅन वी अवॉइड दॅट, ऍक्च्युली नॉट. पण मग त्याला काय करता येईल, व्हॉट काइंड ऑफ अ ट्रिक वी कॅन हॅव इट. आपल्याला एखादी ट्रिक मागे सर थोडा नाही तू हा, सो वी कॅन हॅव अ ट्रिक. बघा आता मी काय सांगतो,
I will show you what we can do it. At the end of this, पहिले आधी लेजर प्रिपेअर करूया. चला, let us start with me. घ्या. In the books of Messrs. Paresh and Mahesh, realization account, debit, credit, particular amount rupees, everything, all headings completed. नुसतं आखलेलं नकोय, सगळे हेडिंग्स दिलेले पाहिजेत, तरच हे कंप्लीट झालं. आहेत नेक्स्ट पार्टनर्स कॅपिटल. परेश अँड महेश, पर्टिक्युलर्स परेश महेश, डेबिट क्रेडिट. देन नेक्स्ट इज बैंक अकाउंट, पर्टिक्युलर्स अमाउंट रुपीज. हा पहिला सेट. व्हॉट वी विल डू दिस टाइम, आपण अख्खा लेजर संपून टाकणार, बँक टॅली करणार आणि मग जर्नल करणार. बघूया काय फरक पडतो. तसं सुद्धा फक्त बँक राहतं, बँकच फक्त जेव्हा जर्नल येतं ना तेव्हा फक्त बँक अकाउंट आपण नाही केलं तरी चालणाऱ्यासारखं असतं, पण बाकीची दोन्ही लेजर्स आपल्याला करावी लागतात, कारण त्या दोन लेजर्स मध्ये दोन जर्नल एंट्रीज इन्व्हॉल्व आहेत. चलो लेट अस गो टू द फर्स्ट पेज. इथून आपण स्टार्ट करतो. चला, व्हॉट वी डू. आता मला एक सांगा. इथं पहिले हे दोन काय आहे, याचं लेजर बनवणार, रिझर्व फंड डिस्ट्रीब्यूट करणार, या तिघांना सन्ड्री लायबिलिटी म्हणून ट्रान्सफर करणार, स्टॉक ॲट बँक कॅश ॲट बँक ह्याचं आपण लेजर बनवणार. हे तिन्ही म्हणजे इथपासून इथपर्यंत हे काय आहे, सन्ड्री असेट म्हणून ट्रीट करणार आणि आरडीडी सेपरेटली रेकॉर्ड करणार. मी मॅपिंग केलेलं आहे बॅलन्स शीटचं. दिस इज कॉल्ड एज मॅपिंग. चला वन बाय वन स्टार्ट करू. कॅपिटल अकाउंट काय आहे, लायबिलिटी ऑलवेज हॅज क्रेडिट बॅलन्स, म्हणजे मी पार्टनर्स कॅपिटलला आहे, बाय बॅलन्स रेकॉर्ड करणार. पार्टनर्स कॅपिटल मध्ये बाय बॅलन्स म्हणून रेकॉर्ड करणार. 1,50,000. Is that all right? Done? झालं रेकॉर्ड. दोन्ही बॅलन्सेस घेतले. चला डिस्ट्रीब्यूट करा. आता त्यांनी रेशो दिले आपल्याला 3:2 मध्ये. 3:2 आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे. सगळ्यात शेवटी बोलायचे. 30,000 डिस्ट्रीब्यूट करून मला सांगा. सगळ्यात शेवटी 18,000, 12,000. 18,000, 12,000 3:2 मध्ये डिस्ट्रीब्यूट केलं. चलो 3:2 मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार, पण कुठे डिस्ट्रीब्यूट करणार, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय रिझर्व फंड. इथं पाहिजे तर रेशो लिहून टाका 3 and 2. यू कॅन राईट इट इन दिस वे. त्यांचे रेशो सुद्धा इथं लिहून टाकले तरी तुम्हाला इंडिकेटिव्ह असतात किंवा बघायला लागत नाही सारखं मागं पुढे. यू कॅन मेन्शन द रेशो ओव्हर हिअर. आपण तो रेशो इथं मेन्शन करू शकतो. चलो नेक्स्ट. आता काय करायचंय, हे या तिघांनाही इथून उचलायचंय आणि किधर पटक देणार, रिअलायझेशनच्या क्रेडिटला काय लिहिणार, बाय सन्ड्री लायबिलिटीज. चला तिन्ही घ्या. किती सोपी टोटल आहे, 639 होतात, 39,000 सन्ड्री लायबिलिटीज. व्हेरी व्हेरी इझी टू रेकॉर्ड सन्ड्री लायबिलिटीज. डन आहे. सन्ड्री लायबिलिटीज, लोन फ्रॉम परेश, बिल्स पेएबल, क्रेडिटर्स, डन, ऑल डन. नाव बँकेचं आपण लेजर बनवलंय, राईट. बँकचं लेजर बनवलंय. असेट ऑलवेज हॅज डेबिट बॅलन्स, म्हणजे लेजर बँकला आपण कुठे लिहिणार, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. चला सगळ्या असेट्स इनरला घेऊन टाका आणि मला आउटरला फिगर सांगा. डेटरच्या समोर तुम्ही ही अमाऊंट लिहिणार आहात. यू आर गोइंग टू राईट 24,000. 24,000 तुम्ही लिहिणार. लिहा. किती,
बघा याच्यामध्ये पेअरिंग मध्ये कसं तुम्ही टोटल करू शकता. 90 प्लस 90 180, 75 प्लस 45 is 120, 180 plus 1, this is 180, right? This is 180. 180 plus 120 is 3 lakhs. 3,20,000. 3,54,000. मग इथे 30,000 ऍड करून टाका, झालं. 3,30,000 झाली टोटल, त्यात 24 ऍड केले. ओरली टोटल्स होतात, फक्त पेअरिंग करता आलं पाहिजे. डन. बाकीच्यांची काय पोझिशन आहे, काय सायली, किती झालं? 30,000 कोण घेणार? 30,000 पण आहेत. हे दोन 180, हे दोन 120, 3 lakhs प्लस 330 आणि प्लस हे 24, 3,54,000. इज दॅट करेक्ट? चेक करा सगळ्यांचं. 3,54,000 एवढे सगळे. जेवढे जास्त असेट्स तेवढी मोठी जर्नल एंट्री. याची जर्नल एंट्री एवढी होणार आहे. यस. काम. चलो नेक्स्ट. दिस इज डन. नाउ आरडीडी करूया. लेट अस डू दॅट आरडीडी. पहिले आरडीडी ची एंट्री करा. आरडीडी आपण सन्ड्री लायबिलिटी मध्ये क्लब करत नाही, सेपरेट रेकॉर्ड करतो. राइट डाउन आरडीडी. बाय आरडीडी अकाउंट 3,000 बाय आरडीडी अकाउंट. याचा सेकंड पोस्टिंग होणार नाही कारण ते बॅलन्स शीटला आलंय. ऑल राईट. एंटायर बॅलन्स शीट ओव्हर. पहिली आपण बॅलन्स शीट सगळी पोस्ट केली. नाउ वी आर गोइंग टू गो टू ऍडजस्टमेंट्स. एक ऍडजस्टमेंट रेकॉर्ड करूया. इतकी सिंपल साधी हे आहे ना, खरंच सिंपल आहे. सिंपल डिझोल्युशन इज व्हेरी व्हेरी सिंपल. मस्त आहे. आपल्या रडारवर असायला हवं. व्हॉट इज मीन बाय रडार? म्हणजे तुम्ही जे सम बघूया, तर 2 मिनिटांनी बोलतो मी. आधी हा सम सॉल्व्ह करूया. किती मिनिटात होतो बघूया. चला. परेश टूक ओव्हर इन्व्हेस्टमेंट. परेश टूक ओव्हर इन्व्हेस्टमेंट. परेशने इन्व्हेस्टमेंट घेतली. कुठे रेकॉर्ड करणार आपण? पहिलं रेकॉर्ड करणार रिअलायझेशनच्या क्रेडिटला. घ्या. परेशने घेतली आहे म्हणून त्याच्या नावावर टाकणार. परेशचा कॅपिटल आपण त्याला एंट्री करणार. परेशने घेतली आहे म्हणून. आणि काय असेट घेतली ती लिहिले, किती अमाऊंटला घेतले ते लिहिले. इथे दिलंय हे बघा, 27,600 लिहिले. सो वी विल टेक इट इन दिस वे. आता ऍडजस्टमेंट सुरू झाल्या म्हणजे डबल इफेक्ट सुरू झाले. ऍडजस्टमेंट सुरू झाल्या म्हणजे डबल इफेक्ट सुरू झाले. याचं डबल इफेक्ट, सेकंड इफेक्ट कुठे घेणार? पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला करस्पॉन्डिंग. इकडं क्रेडिट म्हणजे इकडे डेबिट. आणि परेशच्या कॉलम मध्ये लिहून टाका. नेक्स्ट. सेम ट्रीटमेंट महेश टूक ओव्हर फर्निचर. सेम ट्रीटमेंट, फक्त आता महेशचं नाव येणार. आता महेशचं नाव येणार. चला पुढे घेणार. कुठं? कुणाच्या? रिअलायझेशनच्या क्रेडिटला. महेश कॅपिटल. त्याचं असेट कुठली घेतली ते लिहिलंय आणि अमाऊंट लिहिली. राईट. येस. महेश कॅपिटल फर्निचर 84,000. डन. परफेक्ट. याचं पण सेकंड पोस्टिंग येणार. कुठे लिहिणार? पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला. ऑलरेडी रिअलायझेशन लिहिलेलं आहे, फक्त आता अमाऊंट लिहून टाका. परत रिअलायझेशन लिहायची गरज नाही. नॉट रिक्वायर्ड. फक्त अमाऊंट लिहून टाका. 2 ऍडजस्टमेंट्स झाले आपण. चला आता हे असेट्स रिअलाइज आहेत सगळ्या. ऑल वन बाय वन. रिअलाइज म्हणजे आपण कुठे लिहिणार? वेअर वी आर गोइंग टू रेकॉर्ड ओव्हर हिअर. माझ्याकडे एवढी जागा नाही, मी थोडस खाली हे शिफ्ट करतो किंवा स्क्रोल डाऊन करतो. चला मी इथं लिहिणार आहे काय 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 सगळ्या असेट्स इनरला लिहिणार आणि टोटल आउटरला काढणार. हे तुम्हाला मी फक्त दाखवलंय, करायचंय तुम्ही. घ्या. इथं बघून बाय बँक मधून एंट्री करणार आपण. वी आर गोइंग टू रेकॉर्ड दिस ॲज अ बाय बँक. रिअलाइज म्हणजे बाय बँक, सॉरी नॉट हिअर. बाय बँक. राईट. 1 बाय 1 सगळ्या असेट्स इनरला लिहा, टोटल आउटरला लिहा.
किती 2 लाख चेक करा 2,21,500 टोटल येते का आयुष्का 2,21,500 ओके आयुष्का टोटल एकदा तरी तुझ्याकडनं येऊ दे ना ऍटलिस्ट वन्स and same is case with Anushka and Siddhi. तुम्हाला तिघींना ना एका ह्याच्यात एक लेवल ठेवा आहे का अरे शपथ काय खंडच येते आई सायली बिचारी काय बोलणार यार बोलूच शकत नाही हा चला यस सायली बोला 2,21,500 2,21,500 ग्रेट सो डन आता याचा सेकंड इफेक्ट राहिलाय मगाचा सेकंड इफेक्ट केला का आपण महेशचा लक्ष नाही केला चला बँक आता याचा कुठे टाकणार सेकंड इफेक्ट बँक अकाउंटच्या डेबिटला घेऊन टाका बँक अकाउंटच्या करस्पॉन्डिंग पोस्टिंग बँक अकाउंटच्या डेबिटला टू रिअलायझेशन 2,21,500 नेक्स्ट द क्रेडिटर्स वेअर पेड ऑफ ॲट अ डिस्काउंट ऑफ 900 पहिला अँड इज अ ऑपरेटर म्हणजे हे दोन ऍडजस्टमेंट्स आहेत चला पहिले क्रेडिटर्सची ऍडजस्टमेंट करून टाका पण बाय द वे हे तुम्ही एकत्र केले तरी चालणार कारण हा एकच ऍडजस्टमेंट आहे वी विल कंबाईन टुगेदर काय करायचं आहे बघा दोन वेगळ्या अँड आहे ना त्यांनी एक मग हे तिन्हीचं पेमेंट आपण एकत्र करू शकतो वी कॅन पहिले मगाशी आपण कॅल्क्युलेट केलं होतं किती केलं होतं 30,000चे क्रेडिटर्स आहेत आणि त्यांनी डिस्काउंट दिलाय 900 म्हणजे त्यांना पेमेंट किती केलं 29,100 आणि बाकीच्या दोघांनाही ऍज इट इज पेमेंट करायचं आहे मग या तिघांचं कंबाईन पेमेंट आपण करू शकतो ऍडजस्टमेंट एक आहे म्हणून चला इकडनं इकडं क्रेडिटर्सचं पेमेंट आपण डेबिटनी करतो आणि पेमेंट केलंय आणि पेमेंट केलं म्हणजे काय केलंय चिंचोके तर नाही दिले पैसे नगद येस सो बँक अकाउंट मधनं पैसे दिले क्रेडिटर्स लोन आणि हे तिघांना त्या ज्या अमाऊंट आहेत ज्या अमाऊंट तुम्हाला इथं आहेत हे बघा पेड इन फुल अँड पेड विथ अ डिस्काउंट ऑफ 900 असं ते म्हणताय बरोबर आहे का येस म्हणजे बघा मी अशा पद्धतीने रेकॉर्ड केलंय टू बँक क्रेडिटर्स 29,100 लोन फ्रॉम परेश 3,000 आणि बिल्स पेबल 6,000 टोटल टुगेदर किती होते किती 38,100 सेकंड पोस्टिंग बँकच्या क्रेडिटला सेकंड पोस्टिंग इकडे डेबिटला आहे म्हणजे बँकेच्या क्रेडिटला काय लिहिणार बाय रिअलायझेशन 38,100 नेक्स्ट डिसोल्युशन एक्सपेन्सेस वेअर 4,200 डिसोल्युशन एक्सपेन्सेस आपण कुठे रेकॉर्ड करतो रिअलायझेशनच्या डेबिटला टू बँक खाली लिहा डिसोल्युशन एक्सपेन्सेस त्यांनी जे लिहिलंय ते आपण लिहायचं डिसोल्युशन लिहिलंय का रिअलायझेशन लिहिलंय डिसोल्युशन मग आपण डिसोल्युशन लिहिणार डिसोल्युशन एक्सपेन्सेस $4,200 याचं सेकंड पोस्टिंग पुढे घेणार अनुष्का बँकच्या क्रेडिट त्याला करस्पॉन्डिंग पोस्टिंग म्हणणार आपण बाय रिअलायझेशन बँकच्या क्रेडिटला डन का सगळ्यांचं झालंय तू का मागं पडले माखन झालंय कारण तुझं लक्ष गप्पांमध्ये आहे चला जन फिनिश आहे आता पहिले ट्रॅकिंग करा लेट्स ट्रॅक इट ट्रॅक काय करायचं आहे सगळ्या लायबिलिटीज पे झाल्या की नाही आपल्याकडे 3 लायबिलिटी होत्या
येस, ऑल ऑफ देम आर पेड. आणि आपण ऑलरेडी बघितलंय असेटचं ट्रॅकिंग आपण केव्हाच बंद करून टाकलं, राईट. असेटचं ट्रॅकिंग आपण केव्हाच बंद केलंय. सो व्हॉट वी विल डू, आपण काय करणार आता, स्ट्रेट फॉरवर्ड क्लोजिंगला जाणार. कुठली साईड मोठी आहे चेक करा आणि मला सांगा, आणि त्याप्रमाणे मला अमाऊंट सांगा. डेबिटची टोटल मोठी आहे 354, 38 आणि 4200. किती येते? 3,96,300. इथं कमीत कमी आपल्याला 3 लाईन्स पाहिजेत क्लोज करताना, कारण इथे लॉस येणार आहे. डेबिट साईड मोठी म्हणजे लॉस, लॉस म्हणजे तो आपण लिहितो क्रेडिटला. प्लीज क्लोज करताना हे जरा लक्ष द्या, पे अटेन्शन. मी 3 लाईन्स का सोडल्यात? किती आला लॉस? 21,000. कसा काढला? याच्यातनं सगळ्या डेबिटची टोटल मायनस केली. 21,200 आणि 3:2 मध्ये ते डिस्ट्रीब्यूट करा. 3:2 मध्ये तो डिस्ट्रीब्यूट करा. सही 2. हे कळलं का मी काय केलंय? डिस्ट्रीब्यूट करायचंय. लॉस येतोय. whenever debit side is greater than credit side it is called as loss. आणि लॉस तो आपण नेहमी क्रेडिटला रेकॉर्ड करतो. येस, चला लॉसचं करणार काय? सेकंड पोस्टिंग कुठे? पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला टू रिअलायझेशन. पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला टू रिअलायझेशन. पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला टू रिअलायझेशन. डन आहे. जमते. चला क्लोज करा. याची टोटल बघा ना, 1,68,000. याची 1,62,000. सो सिंपल. याच दोन्ही टोटल इकडे लिहा. एक सिंगल अंडरलाईन, 2 डबल अंडरलाईन क्लोज करा. आणि या 168 मधनं या 2 फिगर्स मायनस करा. की काय येणार? टू बँकची फिगर. आणि सेम या टोटल मधनं या 2 फिगर मायनस करा की टू बँकची फिगर. म्हणजे जो काही डिफरन्स आलाय या लेजरला तो आपण बँकेत ट्रान्सफर केलाय. वी आर गोइंग टू ट्रान्सफर दिस टू बँक अकाउंट. टू बँक. डन आहे. येस, जमलंय. मग चला आता काय, व्हॉट इज नेक्स्ट? आता बँकेत या. याचा सेकंड पोस्टिंग करा. बँकच्या क्रेडिटला लिहा बाय परेश कॅपिटल, बाय महेश कॅपिटल, किंवा बाय पार्टनर्स कॅपिटल आणि परेश महेश. इवन इन दिस वे ऑल्सो यू कॅन रेकॉर्ड दिस पर्टिक्युलर पोस्टिंग. चेक करी किती आहे टोटल? 2,39,500 is a total of bank account, and in this way we have tallied. पण सम आपला इथं संपत नाहीये. आपल्याला काय करायचंय बघा. इथपर्यंत बघा किती, हाऊ मच मिनिट्स वी हॅव टेकन. वी हॅव टेकन 23 minutes टू फिनिश दिस, अप टू दिस. डेफिनेटली एवढा जर आला विदाउट जर्नल तर डेफिनेटली यू कॅन थिंक ऑफ सॉल्विंग दिस पर्टिक्युलर सम इन युअर एक्झामिनेशन. येस, मनी इज वर्थ आहे. म्हणजे तुम्ही जो काही टाइम देणार त्याचे व्हॅल्यू 10 out of 10. हो नाही लेजर्स होत. मी काहीच वेळ गेलं. मी सांगितलं ना तुम्हाला मागच्या किती याच्यामध्ये सांगितलं मी तुम्हाला रेशो मध्ये. गेलं मोस्टली जर्नल एंट्रीज फक्त नाहीच चालले. गेल्या 4 एक्झाम्स मध्ये जर्नल एंट्री मला शोधावी लागेल. पण पूर्वीच्या याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जर्नल एंट्री होत्या. येस, चला आता काय करायचंय घ्या. जर्नल साधारणपणे किती करतो आपण? साधारणपणे 3 पेजेस जर्नल नॉर्मली काढतात, कारण ह्या खूप मोठमोठ्या सम्स असतात. ऑलरेडी आपण मगाशी तुम्ही बसून जर्नल एंट्री हे जर्नल 3 पेजेसचं रेडी केलेलं आहे. वी विल स्ट्रेट स्टार्ट विथ जर्नल. आता याला ना सिक्वेन्स आहे, तू करत राहा. सिक्वेन्स आहे, देयर इज अ सिक्वेन्स. याला एक सिक्वेन्स आहे.
आणि तो सिक्वेन्स मात्र तुम्हाला फॉलो करावा लागेल. आपण जस्ट लाईक दॅट असंच करू शकणार नाही जर्नल एंट्री. नंतर तुम्ही जर्नल एंट्रीची ट्रिक काय आहे, व्हेरी व्हेरी सिंपल जर्नल एंट्रीची ट्रिक आहे, खालून वरती आणि वरून खाली. पण नाही, ही ट्रिक आहे, पण तुम्हाला ट्रिक कशी वापरायची हे समजलं पाहिजे. मी असं बघितलंय की मुलं काय करतात, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री असेट नाही, टू ही दीज ऑल दीज अकाउंट्स प्लस सगळं एकत्र, ऑल कंबाईन टुगेदर. म्हणजे हे या असं अशी एंट्री नाही करता ना तुम्हाला. यू विल नॉट बी एबल टू क्लोज दिस इन दिस वे. तुम्हाला काय करायचं आहे बघा, मी आयडेंटिफाय करून देतोय तुम्हाला कुठे कुठे एंट्री होणार. जिथं लेजर्स आहेत, जिथं तुम्ही बॅलन्स घेता, बॅलन्सचा कुठलीही लेजर एंट्री होणार नाही. तिथं बॅलन्स आहे, मग बॅलन्सची जर्नल एंट्री होणार नाही. सगळ्यात पहिली या रिझर्व्ह फंडची एंट्री होणार, कारण दॅट इज नॉट बॅलन्स, दॅट इज डिस्ट्रीब्युशन. म्हणजे याची पहिली एंट्री होणार. नंतर हे कुठे होतं, हे ट्रान्सफर होते, याची दुसरी एंट्री होणार. हे कुठलं आहे, तिसरी. आणि ही आरडीडी चौथी. नुसत्या बॅलन्स शीट मध्ये 4 एंट्री आहेत. अजून बाकीच्या तर पुढच्या पुढेच. टेरिफिक वर्क आहे. चला मग सगळ्यात पहिले बॅलन्स नाही. आता पहिली एंट्री काय करणार, जनरल रिझर्व्ह. कुठे आहे जनरल रिझर्व्ह, तुम्ही ऑलरेडी केलेली आहे. कशी एंट्री करणार, खालून वरती. फक्त पार्टनर्स कॅपिटल असं काय अकाउंट नसतं. मग आपण काय करणार, रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट टू परेश कॅपिटल टू महेश कॅपिटल. किती सोपं आहे, सो इझी टू रिमेंबर. कुठलीही लक्षात ठेवायची नाही, फक्त सिक्वेन्स मात्र लक्षात ठेवायचं. डेट सगळी डेट ई. ऑल जर्नल एंट्रीज आपण ह्या डेटनी करणार. सगळ्या जर्नल एंट्रीज 31 मार्च 2020 ला करणार. ऑल राईट देन, चला सुरुवात करूया. हे घ्या, मी 2020 कॉमन डेट मध्ये घेऊन टाकलं आणि मार्च 31 लिहून टाकलं. मग कशी आपण काय एंट्री केली होती, कशी एंट्री केली होती, हे काय, रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट टू परेश कॅपिटल टू महेश कॅपिटल. मी तुम्हाला ट्रिक सांगितले. चला पहिली जर्नल एंट्री करून टाका. रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट टू परेश कॅपिटल टू महेश कॅपिटल being reserve fund distributed among partners in their profit sharing ratio. नॅरेशन पण केवढं मोठं आहे ते चेक करा. झालं इथपर्यंत जमलंय. झाली का, पुढची एंट्री काय करणार. चला 2 नंबर एंट्री काय आहे, इट इज दिस. काय एंट्री आहे, इकडनं इकडं या सगळ्या अकाउंट डेबिट, हे सगळे अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. एंट्री कळली का बघा, खालून वरती एंट्री करायची. ही अकाउंट डेबिट, हे अकाउंट डेबिट, हे अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. टू रिअलायझेशनला ही अमाऊंट येणार आणि या प्रत्येकासमोर ही अमाऊंट. झाली जर्नल एंट्री. कर, काय करणार, डेबिट. नॅरेशन काय लिहिणार, लोन फ्रॉम परेश अकाउंट डेबिट, बिल्स पेबल account debit, creditors account debit to realization, being sundry liabilities transferred at their book value, being sundry liabilities transferred at their book value.
being sundry liabilities transferred at their book value. Giant entry. Giant entry. चला काय करणार आता ही एंट्री कशी करणार पुढे लिहिली आपण ही आता एंट्री वरनं खाली म्हणजे रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू स्टॉक टू फर्निचर टू इन्व्हेस्टमेंट टू मशिनरी टू बिल्डिंग टू डेटर सो सिंपल घ्या मी आता काय करतो नीट व्यवस्थित इन द क्लिअर लिहितो घ्या याची टोटल बिटल सुद्धा करत बसायची गरज नाही तुम्हाला ती टोटल ऑलरेडी तिथे आउटरला लिहिली आहे तुमच्या ती इथे लिहून टाकायची रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू स्टॉक टू फर्निचर टू इन्व्हेस्टमेंट टू मशिनरी अँड सो फोर्थ सो अँड सो फोर्थ being sundry assets transferred at their book value being sundry assets transferred at their book value झाली म्हणून म्हटलं जायंट एंट्री आहे ॲब्सोल्यूट जायंट एंट्री आता राहिले का आरडीडी ची एंट्री राहिली आरडीडी ची एंट्री राहिली वन मोर एंट्री ऑफ आरडीडी चला पहिली आहे कुठं आरडीडी आपण रेकॉर्ड केली आहे क्रेडिटला मग खालनं वरती आरडीडी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन आरडीडी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन being RDD transferred at book value. चला झालं का सगळं संपलं ऑल ओव्हर आता एक एक ऍडजस्टमेंट याची वेगळी एंट्री करावी लागेल याची वेगळी याची वेगळी याची वेगळी हां याच्यात आपण ऑलरेडी कंबाईन केलंय म्हणजे अजून 5 एंट्री तर मिनिमम झाल्या 5 एंट्रीज मिनिमम प्लस 2 एंट्री ऑलरेडी 4 एंट्री झाल्या 5 + 4 9 आणि +2 11 एंट्रीज आहेत 11 एंट्रीज टोटल ऑल इन ऑल चला परेश टूक ओव्हर इन्व्हेस्टमेंट चला परेश टूक ओव्हर इन्व्हेस्टमेंट घेऊन टाका परेशची आपण पुढे करणार परेशची आपण इथं एंट्री केली परेश कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन खालून वरती रेकॉर्ड करा परेशची एंट्री घ्या परेश कॅपिटल अकाउंट डेबिट ओके परेश कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट Paresh capital account debit to realization
Paresh capital account debit to realization being investment taken over by Paresh. Being investment taken over by Paresh. महेश टूक ओवर फर्निचर. काय एंट्री करणार सिद्धी? हा बोल ना. हा फर्निचर केली आपण आता. हा काय एंट्री करणार आयुष का? या Mahesh capital account debit to realization being furniture taken over by Mahesh. Being furniture taken over by Mahesh. Mahesh capital account debit to realization being furniture taken over by Mahesh. 84,000, 84,000. चला असेट रिअलाइज करा. आता प्रत्येक असेट लिहायची गरज नाही, पण ते नॅरेशन मध्ये मेन्शन करायची गरज आहे. नॅरेशन मध्ये मेन्शन करायची गरज आहे, पण प्रत्येक असेटच्या नावाने एंट्रीज होणार नाही. मग एंट्री काय होणार? येस ही एंट्री होणार. बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. घ्या बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन बिंग काय लिहिणार? डिफरंट असेट्स रिअलाइज्ड असं सुद्धा लिहू शकता, पण माय सजेशन ऑल बिल नाही, ऑल थोडीच झाले. बिंग दिस असेट्स रिअलाइज तुम्ही नॅरेशन मध्ये लिहू शकता किंवा डिफरंट असेट्स रिअलाइज असं लिहू शकता. थोडंसं टाइम किती अवेलेबल आहे तुम्हाला पेपरमध्ये त्यावर ठरवा. बिंग डिफरंट असेट्स रिअलाइज्ड असं पण करू शकतो किंवा एंटायर सगळं. डन झाले. जाऊया पुढं. आता यात सगळ्याची एक एंट्री आपल्याला पॉसिबल आहे, कारण ती ऍडजस्टमेंट एक आहे. क्रेडिटर्स आणि हे आता कुठे एंट्री आहे? एंट्री आहे कुठे? रिअलायझेशनच्या डेबिटला, म्हणजे इकडनं इकडं, म्हणजे रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक. घ्या रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक बिंग सन्ड्री लायबिलिटीज पेड. Being sundry liabilities paid. Being sundry liabilities paid. Now dissolution expenses were 4,200. चला डिसोल्युशन एक्सपेन्सेस घ्या. डिसोल्युशन एक्सपेन्सेसची एंट्री काय करणार? रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक. सेम थिंग आता जशी केली तशी. and write down being dissolution expenses paid. Realization account debit to bank being dissolution expenses paid. हो being dissolution expenses paid. चला आता आपण जे याच्यानंतर काय केलं, याच्यानंतर रिअलायझेशन अकाउंट क्लोज केलं, म्हणजे अजून याची एंट्री आपल्याला करायची. ही हा जो लॉस आहे त्याची एंट्री आपल्याला करावी लागेल. काय कशी करणार? खालून वरती, म्हणजे परेश कॅपिटल अकाउंट डेबिट महेश कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. परेश कॅपिटल अकाउंट डेबिट महेश कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन being realization loss distributed in profit sharing ratio.
परेश कॅपिटल अकाउंट डेबिट, महेश कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. चलो अजून एक जर्नल एंट्री बाकी आहे. आपण ही एक एंट्री केली. आता काय केलं, पार्टनर्स कॅपिटलला दुसरी एंट्री बाकी आहे. ही एक एंट्री बाकी आहे. हे कुठे आहे, डेबिटला आहे, म्हणजे खालनं वरती. पण पार्टनर्स कॅपिटल असं अकाउंटच नसतं. मग परेश कॅपिटल टू बँक, परेश कॅपिटल महेश कॅपिटल टू बँक घ्या. दिस विल बी अवर लास्ट एंट्री. सेटलमेंट, याला फायनल सेटलमेंट असं म्हणणार. टोटल करा आणि मला सांगा. घरी जाऊन करा. चला, या जर्नलची फायनल टोटल बाकी आहे. दॅट यू कॅन डू इट ॲट युअर होम. परेश कॅपिटल अकाउंट डेबिट, महेश कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक. being final settlement done. एक फुल लाईन आखून घ्या आणि त्याच्या खाली टोटल साठी जागा ठेवा. एक सिंगल, दोन डबल अंडरलाईन करून टाका. टोटल मिळून आपल्याला लागले 42 मिनिट्स. हा सम जर आला आणि हे माझी हेल्प आहे, कुठेही नॉनस्टॉप आपण केलं आणि तुम्ही जर काही जरा जरी रस्टी असाल तरी या 50 मिनिटं ते 1 तासाचा घेऊन जाणार सम. सो आपण काय केलंय, जर्नल एंट्रीज पण कव्हर केल्या आणि अख्खं लेजर म्हणजे एक अख्खा सेट तयार केला एका समचा.